प्रति बॅरल हा $65 असताना सुद्धा आज 106 रुपये दरांनी आपण पेट्रोल विकत घेतोय आणि 91 रुपये दरांनी आपण डिझेल विकत घेतोय आणि प्रति लिटर यांना 15 ते 16 रुपये लिटर यांना नफा होतोय. पण यांना गोरगरीब जनतेशी काय घेणं देणं नाही. यांना फक्त लाडकी बहीण योजना म्हणजे लाडकी बहिणीला पैसे द्यायचेत, पण लाडकी बहिणीला पैसे कोणाच खिसून द्यायचे तर भाऊजीच्या खिशात दो भाऊजीच्या खिशाला झड बसते हे, पण लाडकी बहिणीला पैसे द्यायचे. इथं जनता एकदम होळपळती आहे. आज महागाईचं निच्चांक म्हणजे उच्चांक वाढलेला आहे, एवढा वाढलेला आहे की गोरगरीब जनतेला आज कामासाठी जाण्यासाठी दररोज पेट्रोलची आवश्यकता असते, पण पेट्रोल टाकण्याचं तो जातो त्याला एवढी हळहळ होती. 106 रुपये लिटर आज पेट्रोल आहे. साहेब, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव वाढले, अमेरिकेने मोठे निर्बंध लादलेले, अशा याच्यात कच्च्या तेलात भाव वाढ होऊन सुद्धा सर्वसामान्य जनतेवर त्याचा बोजा पडलेला नाही आणि आपण म्हणतात दरवाढ झालेली आहे. तसं दरवाढ नाही सर, प्रति बॅलर बी आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाचे रेट वाढलेले आहेत. असं असतं तर आम्ही कशाला आंदोलन केलं असतं. 65 रुपये पहिले होतं आणि प्रति बॅलर 65 होतं. आज किती आहे? आज 66 आहे. आज 66. हां साहेब, आपल्याला असं वाटत नाही आपण आंदोलन करायला वेळ केला म्हणून? कोणत्या गोष्टीला वेळ नसतो. जेव्हा जब जागे तब सवेरा. तब सवेरा. आज आपल्या हातात सत्ता नाहीये म्हणून आपण आज आंदोलन करताय असं वाटतंय? नाही, काँग्रेसचं आमचं जेव्हा युपीएचं सरकार होतं तेव्हा पण बॅरलचे भाव उतरले तेव्हा आम्ही भाव कमी केलेले आहेत. पण हे सरकारने 2000 एक वर्षभरापासून 2 वर्षापासून प्रति बॅलरचे भाव कमी असताना सुद्धा त्यांनी दरवाढचीच ठेवलेली, 1ही रुपया कमी केलेला नाही. महायुती सरकारने निवडणुकीच्या काळात या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं आणि आता उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार सांगतात अजून 2 वर्ष शक्य नाही, पैसे नाही. काय वाटतं? सन्माननीय अजितदादा, मला एकच सांगावं वाटतं की आपले आदरणीय काका शरदचंद्रजी पवार साहेब हे एकमेव नेते होते की ज्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. 72,000 कोटीची कर्जमाफी करणारे एकमेव नेता शेतकऱ्यांचा नेता शरद पवार साहेब होते. आणि BJP आणि हे जे अजितदादा हे सर्व महायुतीचे जे सरकार आहे हे कदापिही शेतकऱ्याची कर्जमाफी करू शकणार नाही. 2 महिने काय 2 वर्षांनी पुढचे 5 वर्ष सुद्धा हे शेतकऱ्याची कर्जमाफी करू शकणार नाही. साहेब, आपण पेट्रोलच्या दरवाढीविषयी आंदोलन करताय, पण शेतकऱ्यांच्या बाबतीत का? शेतकऱ्याच्या बाबतीत बी आमचे पवार साहेबांनी बरेच आमचे जयंत पाटील साहेब असेल महबूब यांनी मुद्दे उचलून धरलेले आहेत. त्यांच्याविषयी आम्ही आता जेव्हा आपल्या पावसाळी अधिवेशन झालं त्यामध्ये सुद्धा परत काही बोलले ते हिवाळी अधिवेशनामध्ये. धन्यवाद. आपलं नाव? मी प्रशांत जगताप, शहर जिल्हा अध्यक्ष. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की धरण उशाशी असून सुद्धा आपण काय म्हणतो धरण उशाला कोरड घशाला आहे आपलं. अहो पहिले 2 दिवसाला, नंतर 4 दिवसानंतर 8 दिवसाला आणि आता 12 दिवसाला पाणी देत आहे. 14 एप्रिल त्या दिवशी आपल्या महामानव साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती. त्या जयंतीच्या दिवशी आम्ही पाण्याच्या टाकीवर जाऊन आंदोलन केलं तेव्हा त्यांनी पाणी सोडलं. साहेब, आपल्या आताचे महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष सत्तेत होते 35 वर्षापासून महानगरपालिकेत, हा त्यांचा प्रताप आहे आणि तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले. त्यावेळेस युती सरकारमध्ये आम्ही नव्हतो, ते आता आमच्या सोबत 1 दशकापासून आलेले आहे. हे लक्षात घ्या. 30-35 वर्ष अगोदर आणि ज्यांनी सरकार बरोबर तुम्ही आज मांडीला मांडी लावून आम्ही त्यांना सत्तेत होते तेच आंदोलन करतात. आम्ही त्यांना सांगू लागलो ना, आता आमच्या सोबत आलेला आम्ही त्यांना सुधारणा करणार आहे. आज विरोधी पक्षनेता अंबादास दानवेंची पत्रकार परिषद आहे तेवढ्या बाबतीत. कशाच्या बाबतीत? पाण्याच्या प्रश्नावर. हो, तर मग मी काय म्हणतो, ते आमच्या सोबत आलेला आम्ही त्यांना सांगू लागलो ना, चांगले कामं करायचे आहेत, विकासाचे कामं करायचे, म्हणून आम्ही आमच्या सोबत आलेलो. मानता काय याच्या पहिले त्यांनी जे कामं केले ते चुकीचे होते? मी काय म्हणतो, आम्ही तसं बोलत नाही. ते त्यावेळेचे बीजेपी सेनेचं सरकार होतं, त्यांनी त्यांच्या ते प्रश्न उचललेले आहेत. म्हणजे बीजेपी आणि शिवसेनेचं ज्यावेळेस सरकार होतं त्यावेळेस जे कामं झाले ते योग्य नव्हते. कामं चांगलीही कामं केली त्यांनी. 15 दिवसानंतर प्यायला पाणी भेटतं, याच्यात कोणतं चांगलं काम? त्यावेळेच होतं. आता कोणाची सरकार आहे? आता बीजेपी सरकार बसलेली आहे नाही तर. पण महानगरपालिकेत सत्ता कोणाचीच नाही ना. बरं, आता शासन लागलेलं आहे. कोण ना महापौर आहे, ना सभापती आहे, ना कोणीच नाही. त्याच्यामुळे शासन असल्यामुळे ते तुम्ही यांना विचारा ना, आयुक्तांना विचारा, त्यांना सांगा, त्यांना मला 15-15 दिवसानंतर पाणी कशामुळे येत नाही हे सांगा. तुम्ही त्यांना प्रश्न विचारला पाहिजे. तुम्ही पत्रकार आहेत. 10 वर्ष झाले. 2015ला महापालिकेचे इलेक्शन झाले होते. 2020ला कोरोनामुळे पुढे ढकलले गेलं, पण आता 2024ला घेणार होते. 24चं पण आता 25 झालं. तर BJP सरकारला म्हणजे महायुतीला
स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन घ्यायचे आहे की नाही हे पण कळत नाही. तारखावर तारखा देत आहेत. आता परत 6 मेची तारीख आहे. आता 6 मेला पण निकाल लागेल का पुढचे 6 मे 2026 लागेल हेच आता आम्हाला मोठा प्रश्न पडलेला आहे. हा निवेदन कशा संदर्भात दिलेलं आहे? की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये डॉलरचे आपले बॅरलचे भाव कमी असताना काही डॉलर कमी असताना सुद्धा 106 रुपये प्रति लिटर पेट्रोल आणि 91-92 रुपये प्रति लिटर जेल विकते. याचे भाववाढ म्हणजे डिझेलचे भाव बॅरलचे भाव कमी असून सुद्धा त्याच्यावरील 16 ते 15 रुपये नफा कमवून हे सरकार जसे तसे भाववाढ ठेवलेली आहे. ते भाववाढ कमी करणे त्यासाठी आम्ही याच्यावर आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन फक्त संभाजीनगरात होतं का बाकी राज्यव्यापी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं हे राज्यव्यापी आंदोलन आहे. काल आमचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय महबूब भाई यांनी मुंबईमध्ये जोरदार आंदोलन केलं. 2 तास आंदोलन केलं त्यांनी. त्याला अटक सुद्धा झाली होती. दुसरा प्रश्न पाणी संदर्भात आहे. हो. आपल्या संभाजीनगरची जेव्हा ही समांतर पाणी जेव्हा समांतर चालत तेव्हा पाणी एक दिवस आड मिळायचा. हा, तेव्हा 2 दिवस एक दिवस आड 2 दिवसात हे 359 करोड योजना सुरू झाली. हो. आता 3200च्या वर योजना गेली. तरीही लोकांना 15 दिवसाआड पाणी 12 दिवसाआड पाणी मिळतं. म्हणजे मागच्या आपण पूर्ण वर्षभरामध्ये 40 वेळेस पाणी हो, 35 ते 40 वेळेस पाणी येतं. टॅक्स आहे 4,800 रुपये. त्यानंतर काय म्हणणार? आता हे महापालिकेवर जे प्रशासक आहे किंवा महापालिका ज्यांच्या ताब्यात आहे त्यांनी थोडं याच्यावर काळजीपूर्वक विचार करून पाणीपट्टी कमी करायला हवी. आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे आता जे समांतर चालू आहे ते लवकर लवकर कशी पूर्ण होईल हीच आम्ही अपेक्षाच करू शकतो हात जोडून. म्हणून की आता त्यांना बोलून तर आम्ही थकलो. केव्हा होईल स्वतः कोर्टाने त्यांच्यावर ताशेरे ओढलेत. मी काय सांगणार आता कोर्टाने ताशेरे ओढल्यावर सुद्धा जर ते काम होत नसेल तर मग याच्यापेक्षा दुर्दैव काय आपण. प्रत्येक 3-4 दिवस आड म्हणजे एक 10 दिवसानंतर पाणी येतो. दिनांक असली पाण्याची आज सोमवारी पाणी येणार आहे, लगेच रविवारी पाईपलाईन फुटते. फोडतात का फुटते काय सांगा? आता याच्यावरच मला फार मोठा प्रश्न पडलेला आहे की फुटती का की फोडतात हे समजत नाही आम्हाला. कारण की दुसऱ्या दिवशी तुम्ही हा जो प्रश्न आम्हाला गेला ना हा जर तुम्ही सामान्य आयुक्त साहेबाला गेला तर बरं होईल. कारण की मी पण एक जनसामान्य आहे, सगळं गोरगरीब घरातले लोक आहे. तुम्ही आत्ताच बोललो मी की बाबा 14 एप्रिलला 12 दिवस झाले होते, 13 दिवस महामानवाची जयंती, गोरगरीब जनता आमची त्यांना जयंती साजरी करायची, तर त्यांना पाणी सुद्धा नव्हतं. तर आम्ही स्वतः N7च्या टाकीवर जाऊन तिकडं टाकीतून आम्ही माहिती घेतली, त्यांना बोललो, तेव्हा कुठं त्यांनी पाणी सोडलं. टाकी भरती आहे, लेवल नाही आहे, लेवल येईल कधी? आपण का तिकडं कुठं बाहेर राहतो का? लेवल यायला का 100 किलोमीटर आहे का? आपण मोठमोठ्या पाईपलाईन टाकलेल्या सगळ्या गोष्टी आहे, तरी याला केव्हा पण फोन केला तर लेवल नाही आहे, टाकी भरती आहे, टाकी फुटली, हेच प्रश्न ऐकतोय मी. हा आंदोलन आता निरंतर चालणार आहे. किती लाक्षणिक आंदोलन आहे आपला हा आंदोलन पाण्याचा संदर्भात. प्रत्येक 8 दिवसाला आंदोलन आहे. ते गाडी हा. आता अंबादास दानवेंनी आता आज प्रेस वाटते आमचे मित्र पक्ष आहेत. हा. दबाडांनो पाणी पाणी द्या. हा. एक महिनाभर चालणार आहे. हो. तुम्ही त्यांच्या सोबत कॉर्डिनेशन करून का करत हा, नाही? ते सोबत आहे त्याच्यामुळे आम्ही सोबत त्यांच्या पुढचं आंदोलन आम्ही महाविकास आघाडीचे जे कार्यक्रम होतील ते आम्ही सोबतच होतील, राहील आणि होणार. पवार साहेबांनी सांगितलेले महाविकास आघाडी एकत्रितपणे सगळ्या गोष्टी करणार. त्याच्यामुळं ते वेगळे आणि आम्ही वेगळे नाही. ते मोठे आमचे नेते मार्गदर्शक आहे, त्यांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाखाली आम्ही आंदोलन करणार. मोदी तेरा खेल सोने के भाव में बिकता तेल, वारे मोदी तेरा खेल सोने के भाव में बिकता तेल. अरे कच्चे तेल स्वस्त, दरवाढ मस्त. कच्चे तेल स्वस्त, दरवाढ मस्त. अरे कच्चे तेल स्वस्त, दरवाढ मस्त. वारे मोदी तेरा खेल सोने के भाव में बिकता तेल. वारे मोदी तेरा खेल सोने के भाव में बिकता तेल. वारे मोदी तेरा खेल सोने के भाव में बिकता तेल. वारे मोदी तेरा खेल सोने के भाव में बिकता तेल. अरे वारे मोदी तेरा खेल, वारे मोदी तेरा खेल, सोने के भाव में बिकता तेल. वारे मोदी तेरा खेल, सोने के भाव में बिकता तेल. वारे मोदी तेरा खेल, सोने के भाव में बिकता तेल. वारे मोदी तेरा खेल. सोने के भाव में बिकता तेल. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा विजय असो, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा विजय असो.